शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आयडी काढला असेल तर तुमच्यासाठी मी इथे खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर आयडी काढला असेल आणि तुम्हाला तुमच्या शेतीच्या अवतीभोवती जर तार कुंपण घालायचं असेल तर तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन तार कुंपण योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला या तार कुंपणचा जो लाभ आहे तो 50% अनुदानावर मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, महाडीबीटी या पोर्टलवर जायचं आहे आणि तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे. तिथे तुम्हाला अर्ज सादर केल्यानंतर तुमचा जो नंबर आहे तो लॉटरी प्रमाणे लागणार आहे. लॉटरी प्रमाणे नंबर लागल्यानंतर तुमच्याला या अनुदानाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आता हा अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे तर मी त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही अर्ज तुमचा भरू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे महाडीबीटी फार्मर असे सर्च करायचे आहे. त्यानंतर महाडीबीटी स्कीम या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. साईडला तुम्हाला अर्जदार लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शेतकरी आय डी टाकायचा आहे. शेतकरी आय डी टाकून तुम्हाला OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी तुमच्या मोबाईलवर OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला OTP प्रविष्ट करा या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला OTP तपासा हे ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिसत आहे, घटकासाठी अर्ज करा. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येऊन त्याला ओके करायचं आहे. त्यानंतर इथे खाली यायचं आहे. खाली येऊन तुम्हाला इथे फ्लो उत्पादन दिसत आहे. फ्लो उत्पादनच्या समोर बाबी निवडा हे ऑप्शन दिसत आहे. बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होणार आहे. इथे तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती येणार आहे. त्यामुळे इथं घटकाचा जो प्रकार आहे त्यामध्ये सगळ्यात खालचं ऑप्शन आहे इतर घटक, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथं हरितगृह शेडगेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही वाचू शकता इथं शेड नेट हाऊस प्लास्टिक हे सगळी त्याच्यामध्ये माहिती दिसत आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन निवडायचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कुंपण घालणे म्हणजे उपघटक निवडा, त्यामध्ये कुंपण घालणे या ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं कुंपण घालण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र, तर तुम्हाला इथं क्षेत्र फक्त तुम्ही 1000पर्यंतच टाकू शकता, त्याच्यावर टाकू शकत नाही. 1000च्या कमी पण टाकू शकता. तर कुंपण घालण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र तुम्हाला इथं 1000 टाकायचं आहे. पुन्हा नंतर इथं खाली एक ऑप्शन दिसत आहे जतन करा, त्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे यशस्वीरित्या अर्ज सबमिट करा या ऑप्शनवर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे. खाली क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे घटक इतिहास पहा हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. घटक इतिहास पहा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे ओके करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला अर्ज सादर करा हे ऑप्शन दिसत आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो दिसून जाणार आहे. इथे तुम्हाला पॉपअप येणार, त्याच्यावर ओके करायचं. पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला योजनेअंतर्गत ज्या वर्षासाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मागणी सूचना लागू राहील इथं टिक करायचं आणि पे ॲप्लिकेशन फी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पे ॲप्लिकेशन फी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक पेमेंटचं ऑप्शन येणार. तिथे तुम्हाला ₹23.60 पेमेंट करायचं आहे. ₹23.60 पेमेंट करायसाठी तुम्हाला खाली मेक पेमेंट हे ऑप्शन दिसत आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे क्रेडिट डेबिट कार्डचं ऑप्शन येणार आहे. त्यानंतर साईडला पे गव्हर्नमेंट क्रेडिट डेबिट कार्ड आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा ₹23.60 दिसत आहे. इथं प्रोसेड टू पेमेंट या ऑप्शनवर खाली क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसेड टू पेमेंट या ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथं UPIवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली इकडे साईडला एक QR कोड दिसत आहे. तो QR कोड स्कॅन करून तुमच्या फोनपेवरून ते ₹23 जे पेमेंट आहे ते तुम्हाला पूर्ण करावं लागतं. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे पेमेंट हे सक्सेसफुल झालेले दिसत आहे. इथे पॉपअप येऊन त्याच्यावर ओके करून घ्यायचं. त्यानंतर आता आपले पेमेंट झाले,
तर आता पेमेंट झाले का नाही झाले हे पाहण्यासाठी तुम्हाला घटक इतिहास पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. घटक इतिहास पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लागू केलेले जे घटक आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं फी पावती दिसते आणि पावती पहा हे दिसते. यामधलं तुम्हाला जे पावती पहा आहे इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची जे पावती आहे हे तुम्ही काढून कस्टमरला तुम्हाला द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तार कुंपणाचा अर्ज जो आहे तो पूर्ण करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे.